आज आपण जाणून घेऊयात सत्यशोधक समाजाविषयी, जो स्थापन झाला होता 24 सप्टेंबर 1873 बाय महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा फुलेंना वाटायचे, ब्राह्मण आपल्या स्वार्थासाठी समाजाच्या सद्यस्थितीत बदल घडवून आणण्यास कधीही तयार होणार नाहीत. ब्राह्मणाच्या मानसिक गुलामगिरीतून कनिष्ठ वर्गाला मुक्त करण्यासाठी ब्राह्मणी वर्चस्व विरुद्ध एक चळवळ करण्याची गरज होती आणि त्यासाठी कनिष्ठ वर्गांनीही संघर्ष केला पाहिजे असे त्यांना वाटत होते. वरिष्ठ वर्ग त्यांना मिळालेल्या सवलती सहजासहजी सोडणार नाही, म्हणून बहुजन समाजाने वरिष्ठ वर्गाचा संघटित प्रतिकार करून त्यांचे वर्चस्व मोडले पाहिजे. या उद्देशाने महात्मा फुलेंनी या सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजाचे पहिले अध्यक्ष व कोषाध्यक्ष महात्मा फुलेच होते, तर कार्यवाहक नारायण गोविंदराव कडलक होते. ज्योतिरावांच्या मृत्यूनंतर 1911ला सत्यशोधक समाजाचे काही ठराव प्रसिद्ध झाले. त्यात काही तत्वे होती, ती अशी की सर्व मानव एकाच देवाचे लेकरे आहेत व देव त्यांचा आईबाप आहे. आईबापाला भेटण्यासाठी जशी मध्यस्थाची गरज नसते, त्याचप्रमाणे देवाची प्रार्थना करण्यासाठी पुरोहित किंवा मध्यस्थाची आवश्यकता नाही. ही तत्वे कबूल असल्यास कोणीही त्यात मेंबर होऊ शकणार होते. या समाजात मेंबरशिप सर्व जातीच्या लोकांसाठी होती. सभासद होताना एक शपथ घ्यावी लागे, ती अशी की सर्व मानव प्राणी एकाच देवाची लेकरे आहेत व ती माझी भावंडे आहेत. अशा बुद्धीने मी त्यांच्याशी वागेन. परमेश्वराची पूजा, भक्ती अगर ध्यानधारणा करतेवेळी अगर धार्मिक विधीवेळी मी मध्यस्थाची गरज ठेवणार नाही. मी माझ्या मुलामुलींना सुशिक्षित करेन. आता यावरून तुम्हाला लक्षात आले असेल की सत्यशोधक समाजाचं उद्दिष्ट काय होतं. आता आपण बघूयात. कनिष्ठ वर्गाला मानसिक गुलामगिरीतून मुक्त करून त्यांच्यात समता, बंधुता व स्वातंत्र्याचे विचार रुजविण्यासाठी या समाजाची स्थापना झाली होती. सत्यशोधक चळवळ ही परिवर्तनीय, वर्गीय व कृतिशील चळवळ होती. स्वातंत्र्य, समता व विश्वबंधुत्व या आधुनिक कल्पना सत्यशोधक समाजात होत्या. मानवाचे मूलभूत हक्क, मानवतावाद या प्रेरणा त्यामागे होत्या. समाज सुधारणेचा हा एक व्यापक व सर्वांगीण प्रयत्न होता. वेद हे ईश्वरप्रणीत ग्रंथ आहेत अशी राममोहन रॉय यांची श्रद्धा होती, तर वेद हे मानवनिर्मित आहे अशी ज्योतिरावांची खात्री होती. 1874 साली कृष्णराव यांच्या विनंतीवरून ज्योतिरावांनी सत्यशोधक समाजाची शाखा मुंबईत सुरू केली. यात रामय्या व्यंकय्या अय्यावरू, जाया यल्लप्पा लिंगू, नरसिंगराव सायबू वडाक व व्यंकू बाळोजी काळेवार यांनी केली. पुण्यात आणि पुण्याबाहेर ज्या ठिकाणी सत्यशोधक समाजाच्या शाखा स्थापन झाल्या त्या ठिकाणी दर आठवड्यात सभा होत असत. पुण्यातील सोमवार पेठेत डॉक्टर गावडे त्यांच्या घरी दर आठवड्याला सभा होत, तर त्या ठिकाणी दारूबंदी, सक्तीचे शिक्षण, स्वदेशी वस्तू वापरण्यास प्रोत्साहन, ब्राह्मणांची धार्मिक क्षेत्रातील पुरोहितगिरी झुगारून देणे, कुटुंबातील लग्ने अल्प खर्चात करण्याची व्यवस्था करणे, ज्योतिष, भूते आणि संबंध यांच्या भीतीपासून लोकांना मुक्त करणे यांवरती चर्चा होत असत. जातीभेद, मूर्तीपूजा यांच्या विरुद्ध मुख्य प्रचार असे. सत्यशोधक समाजाला फार मोठ्या बुद्धिवंतांचा पाठिंबा होता असे नाही. त्यांचा तत्वज्ञानी पुरुष हा साधा प्रामाणिक शेतकरी होता. सत्यशोधक समाजाच्या प्रचाराची स्थळे, सभा, बैठका म्हणजे शेतीवरील मळीचे स्थान. सत्यशोधक प्रचारकांचा पोशाख म्हणजे एक घोंगडी, पागोटे व धोतर आणि हातात डफ. आपल्या भाषणात ते शेतकऱ्यांच्या कर्जाचा उल्लेख करीत असत. सत्यशोधक समाजातील पहिला विवाह 25 डिसेंबर 1873 झाला. सीताराम जंबाजी अल्लाट यांचा विवाह राधाशी झाला. राधा ही ज्ञानोबा निंबाळकर यांची मुलगी होती. पुरोहित शिवाय लग्ने लावण्यासाठी मंगलाष्टके मराठीत रचली होती. लग्नात धार्मिक विधी न करता एकमेकांशी एकनिष्ठ राहण्याची व समाजाच्या कल्याणासाठी कार्य करण्याची प्रतिज्ञा वधूवरांनी करावी असे होते. मग त्यानंतर 7 मे 1874 दुसरा विवाह ज्ञानोबा ससाणे यांचा झाला, पण त्यात खूप जास्त प्रॉब्लेम आल्याने सत्यशोधक समाजाकडून लावली जाणारी लग्ने कायदेशीर असावीत असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयातील भाषांतरकार राघवेंद्रराव रामचंद्रराव यांनी दिला. याबद्दल ज्योतिरावांनी त्यांच्या सर्व शाखांना हे मत कळवले. सत्यशोधक समाजाचा दुसरा वार्षिक समारंभ 1875 झाला. त्यावेळी ज्योतिरावांनी सत्यशोधक समाजाचे अध्यक्षपद डॉक्टर विश्रामरामजी घोले यांना, तर कोषाध्यक्षपद रामशेठ उरवणे यांना दिले. याच वर्षी इल्लेया सालोमन नावाच्या एका ज्यू व्यक्तीला कार्यकारी मंडळाचे सभासद करून घेतले. सत्यशोधक समाजाने ज्योतिरावांच्या गुलामगिरी व ब्राह्मणांचे कसब या 2 ग्रंथांच्या प्रती हिंदी संस्थानिक व समाजातील प्रतिष्ठित लोकांना विनामूल्य पाठवल्या. यावरती एकदा PYQ येऊन गेलाय. स्थापत्यशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्याकडे सत्यशोधक समाजाने एक अर्ज केला की महाविद्यालयात काही प्रमाणात गरीब ब्राह्मणेतर विद्यार्थ्यांना निशुल्क शिक्षण मिळावे आणि तो मंजूरही झाला. पुण्यातील सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागात शिक्षणाचे वेळ पोहोचवण्यास सुरुवात केली. त्यांनी पुण्याजवळ हडपसर
येथे शाळा काढली आणि हे या समाजाचे एक मोठे केंद्र बनले. कनिष्ठ वर्गातील 5% विद्यार्थ्यांना फ्री शिक्षण द्यावे असे शिक्षण खात्याचे संचालक चेटफिल्ड यांनी सरकारी शाळांसाठी एक आज्ञापत्र काढले होते. कनिष्ठ वर्गातील गरीब विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण भागात एक वसतिगृह बांधून त्यात त्यांची जेवणाची राहण्याची सोय व्हावी म्हणून कोणते प्रयत्न करावे याचा विचार करण्यासाठी गंगाराम भाऊ म्हस्के, ज्योतिराव, राजन्ना लिंगू, लक्ष्मण हरी शिंदे, विनायकराव भांडारकर यांची समिती नेमण्यात आली. बडोदा वत्सल, राघव भूषण व आंबालहरी ही वृत्तपत्रे सत्यशोधक समाजाकडून चालवली गेली. आता आपण बघूयात सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते आणि त्यांचे नेतृत्व. सगळ्यात आधी येतात कृष्णराव पांडुरंग भालेकर. त्यांचा जन्म 1850ला तर मृत्यू 1910ला झालेला. ते 1871 साली भांबुर्डे येथे हितोपदेश भजन समाजचे संस्थापक होते. महात्मा फुले यांच्या संपर्कात आल्यानंतर भालेकरही या सत्यशोधक समाजात इन्व्हॉल्व्ह झाले. 1874 साली भालेकरांच्या विनंतीवरून महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची शाखा मुंबईत सुरू केली. भालेकर गावोगावी फिरून शेतकऱ्यांमध्ये जागृतीचे कार्यही करत होते. शेतकरी शेतकरी उठ उठ हो हे भालेकरांचे सांगणे असायचे. त्यानंतर सत्यशोधक चळवळीचे पहिले पत्र दीनबंधू जे भालेकर यांनी जानेवारी 1877 मध्ये सुरू केले. ते साप्ताहिक होते. 1877 साली दीनबंधूचे 13 वर्गणीदार होते आणि पुढे 320 वर्गणीदार झाले होते 1880 पर्यंत. परंतु भालेकर आणि त्यांच्या बंधूंनी खूप मेहनत घेऊनही फारसा काही फरक पडला नाही आणि त्यांना सर्व काही विकून ते कर्जबाजारी झाले आणि शेवटी दीनबंधू बंद झाला. पण 1880 साली मुंबईमधून दीनबंधू परत सुरू झाला, तो म्हणजेच नारायण मेघाजी लोखंडेंनी केला आणि ते नवीन संपादक झाले दीनबंधू या वृत्तपत्राचे. मग नंतर पुणे सुशिक्षण गृहाची स्थापना 1884ला भालेकरांनी केली. त्यात विविध जातींची मुले होती. फक्त 12 रुपये भोजनासह इतर सर्व व्यवस्था होती. पण यात त्यांच्यात आणि फुलेंमध्ये मतभेद झाले आणि मग नंतर शेवटी हे गृह फक्त भालेकरच सांभाळू लागले. दीनबंधू सार्वजनिक सभा 1884ची. कृष्णराव भालेकरांनी ब्राह्मणी सार्वजनिक सभेला शह देण्यासाठी 1884ला ही सभा काढली. या सभेचे उद्देश असे होते तर ब्रिटिशांना अडचणी कळवून दाद मागणे, विद्येचा प्रसार करणे, वाईट चालीरीती बंद करणे. या सभेच्या सदस्यांनी स्वदेशी वस्तूंचा प्रसार करावा, मद्यपान बंदीचे काम करावे अशी अपेक्षा होती. या सभेने शिक्षण सक्तीचे करावे अशी मागणी होती. त्यानंतर 1888ला दीनबंधू फ्री स्कूल आली. भालेकरांनी आपला भाचा गणपत सखाराम पाटील व सहकारी सीताराम रघुनाथ तारकुंडे यांच्या मदतीने या शाळेची स्थापना केली. या शाळांसाठी न्यायमूर्ती रानडे व गोपाळ हरी देशमुख यांनी देणग्या दिल्या. बडोद्याच्या महाराजांनी काही मदत केली. आर्थिक स्थितीमुळे पुढे या शाळा बंद पडल्या. विदर्भातील अकोला, अमरावती भागात भालेकरांनी सत्यशोधक चळवळ रुजवली होती. भालेकरांनी विदर्भात डिप्रेस मिशनसाठी काम केलं. जसं अकोल्याला जी जानोजी बोर्डिंग होती ती चालवली. तिचे व्यवस्थापक म्हणूनही त्यांनी काम केलं. पण मिशनच्या कार्यकर्त्यांसोबत मतभेद झाल्याने त्यांनी राजीनामा दिला. आता आपण बघूयात भालेकरांचे ग्रंथ. त्यात सगळ्यात आधी येतात कादंबऱ्या. 1877 साली त्यांनी बळीबा पाटील आणि 1877चा दुष्काळ या 2 कादंबऱ्या लिहिल्या आणि ही जी दुसरी वाली होती 1877चा दुष्काळ ही 1888ला त्यांचं दीनमित्र साप्ताहिकामधून प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर पद्यलेखन, पोवाडे, हितोपदेश म्हणजे भजनी अभंग, शेतकऱ्यांचे मधुर गायन, भालेकर कृत्य, उपदेशपर लावण्या ह्या त्यांनी लिहिल्या. याच काळात भालेकरांनी गंजिफा खेळाची अनोखी पद्धत प्रसिद्धीस आणली. त्या खेळाची माहिती देणारे भालेकरांचे पंचखेळ हे पुस्तकही लोकप्रिय झाले होते. तसेच शस्त्रधार हे पुस्तकही त्यांनी लिहिले होते. आता आपण बघूयात अजून एक सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते, ते म्हणजेच ज्ञानोबा. त्यांनाच ज्ञानोबा असेही संबोधले जाते. ससाणे, ज्ञानोबा ससाणे. त्यांचा जन्म 1851ला झालेला तर मृत्यू 1932ला. महात्मा फुले यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानोबांनी 1869ला वनकुटे येथे शाळा काढली. कंत्राटी कामे घेत 1876 साली हडपसर येथे दुसरी शाळाही त्यांनी उघडली. ते स्वतः शिक्षक बनले. पुढे त्यांनी 1882ला शिक्षक पदाचा राजीनामा दिला आणि शाळा दुसऱ्यास चालविण्यास देऊन टाकली. जी काही कमाई होती ती हडपसर शिक्षण फंडला देणगी म्हणून त्यांनी देऊन टाकली. ज्योतिरावांच्या पुन्हा कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीचे दगड पुरवण्याचे काम सुरूच होते. ज्ञानोबा ससाणे यांना त्यांनी आपल्या या धंद्यात नोकरीस घेतले. कंपनीच्या वतीने पुण्याच्या मंडईत भाज्या खरेदी करण्याचे काम ज्ञानोबांनी 4 महिने केले. पण हा धंदा विशेष फायदेशीर ठरला नाही. त्यामुळे नाखुश होऊन ज्योतिरावांनी धंदा बंद केला व ज्ञानोबा ससाणे यांनाही नोकरीतून मुक्त केले. ज्ञानोबांनी हडपसर येथे 2 मार्च 1910 रोजी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी शाखेची स्थापना केली. अनेक वर्ष तिच्या पतसंस्थेचे ते अध्यक्ष होते. दीनबंधू व दीनमित्र या सत्यशोधक
चळवळीच्या वृत्तपत्रांचे ते स्वतः वर्गणीदार तर झालेच, शिवाय वृत्तपत्रांना अनेक वर्गणीदार मिळवून देण्यात ते पुढे होते. सत्यशोधक समाजातील दुसरा विवाह हा त्यांचाच होता. पुढे ज्योतिराव फुले यांचा दत्तक मुलगा यशवंत याचे लग्नाचे वय झालेले होते. एका ब्राह्मण विधवेचा मुलगा असल्यामुळे त्याला कोणी मुलगी द्यायला तयार नव्हते. त्यावेळी ज्ञानोबांनी आपली 3ऱ्या इयत्तेत शिकत असलेली राधा ही मुलगी यशवंतला दिली आणि सावित्रीबाईंनी तिचे पुढील शिक्षण केले. त्यानंतर पुढचे सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते होते ते म्हणजेच डॉक्टर विश्राम रामजी घोले. त्यांनी सत्यशोधक समाजाच्या दुसऱ्या वार्षिक समारंभात अध्यक्षपद भूषवले होते. त्यानंतर पुढचे कार्यकर्ते होते पोलसांनी राजन्ना लिंगू. त्यानंतर त्यापुढचे रामय्या व्यंकय्या अय्यावारू. त्यांनी सत्यशोधक समाजाला एक छापखाना भेट दिला होता. त्यानंतर पुढचे होते रामशेठ बापूशेठ उरवणे. त्यानंतर व्यंकू बालोजी काळेवार व जाया कराडी लिंगू. त्यांनी सत्यशोधक समाजाकरिता 1200 रुपयांत छापखाना विकत घेऊन देणगी म्हणून दिला होता. त्यानंतर नरसू साहेबू या तेलगू ठेकेदाराने ज्योतिरावांना सन्मानदर्शक म्हणून पोशाख अर्पण केला आणि त्यांनी तो गरिबांना देऊन टाकला. त्यानंतर पुढचे कार्यकर्ते होते ते म्हणजेच डॉक्टर संतोजी लाड. त्यानंतर पुढचे डॉक्टर अण्णासाहेब नवले. मग होते जाया कराडी लिंगू व तुकाराम तात्या पडवळ. मग होते रामचंद्र मनसाराम धावरे नाईक, जे पुण्यातील ठेकेदार होते आणि त्यांनी त्यांची मोठी इमारत महिना 10 रुपये दराने सत्यशोधक समाजाच्या कार्यासाठी दिली होती. त्यानंतर होते सदाशिवराव गोवंडे व सखाराम परांजपे. ते सत्यशोधक समाजाचे आरंभी सभासद होते. त्यानंतर होते तुकाराम तात्या पडवळ व विनायकराव भांडारकर. त्यानंतर सत्यशोधक समाजाचे अजून काही प्रमुख कार्यकर्तेही होते. त्यात गणपत सखाराम पाटील, बंडोबा तरवडे, वासुदेवराव बिर्जे, डॉक्टर सदोबा गावडे, देवराव कृष्णाजी ठोसर, विठ्ठलराव हिरवे, लक्ष्मणराव घोरपडे, सीताराम रघुनाथ तारकुंडे, हरिश्चंद्र नवलकर, रामजी संतूजी आवटे, सरदार बहादूर थोरात, धोंडीराम रोढे, पंडित धोंडीराम कुंभार, गणपतराव मोकड, भाऊ कोंडाजी पाटील डुमारे, गोविंदराव काळे, भीमराव महामुनी, माधवराव घाटबळ, दाजीसाहेब यादव, पाटील पोळ, सयाजीराव मैराड, कदम राजकोळी, घनश्यामभाऊ भोसले व भाऊ पाटील शेलार इत्यादी. हे मी यासाठी सांगितले तर बहुतांश वेळा प्रश्न येतो की खालीलपैकी कोणते कार्यकर्ते सत्यशोधक समाजात होते, त्यासाठी तुम्ही हे लक्षात ठेवाल. सत्यशोधक चळवळीतून पुढे ब्राह्मणेतर चळवळ निर्माण झाली. शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याच्या वैचारिक पाया व कृतिशील चळवळीचा शुभारंभ महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीने रोवला. त्यामुळे अनेक जणांनी सत्यशोधक चळवळीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. त्यापैकी एक म्हणजे रामचंद्र घाडगे. तर रामचंद्र घाडगे महाराष्ट्रातील जनतेवरती त्यांच्या जलशांचा खूप परिणाम झाला होता. रामचंद्र घाडगे यांनी सत्यशोधक समाजाच्या जलशाची स्थापना 1915 साली केली. 1945 पर्यंत 19 फड तयार केले. शिक्षणाचे महत्त्व, अंधश्रद्धा, देवपूजा करण्यासाठी कोणत्याही दलदलाची आवश्यकता नाही, हे महात्मा फुले यांचे विचार त्यांनी या सत्यशोधक जलशातून मांडले. हे आपण पूर्णतः बघून घेतलं सत्यशोधक समाजाविषयी. आता आर्य समाज हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. थँक्यू.